चालू आहे। प्रत्येक गावामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे। या मागी गणेशोत्सवाच्या खरोखरच या झरेवाडीतील ग्रामस्थांना, गावकरी, मानकरी, सरपंच, पोलीस पाटील, सर्व कलाकार सर्वांना माझ्या नमन मंडळाकडून शुभेच्छा शुभेच्छा। तसंच आज या ठिकाणी झरेवाडी गावामध्ये कालभैरव नवतरुण मंडळ झरेवाडी आज या ठिकाणी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आज या नमन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। नमन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी होऊन आम्हाला या ठिकाणी नमन करण्याची संधी दादा उपलब्ध करून दिली। मी तुमचे आभार मानतो। नमन स्पर्धा ही महत्वाची नसते, यश अपयश हे महत्वाचं नसतं, पण या ठिकाणी या झरेवाडीत मला या माझ्या रसिकजनांची सेवा करण्याची जी संधी मिळाली आहे याचाच मी सोनं करून जाणार आहे। या ठिकाणी जे परीक्षक वर्ग आहेत त्यांना सुद्धा माझ्या खूप खूप शुभेच्छा, त्यांचे आभार मानतो। आणि रसिकजन हो, एक या ठिकाणी या झरेवाडी गाव म्हटलं तर खरोखरच एक कलाकारांची मान आहे। आज या झरेवाडी गावामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये चंद्रकांत गोताड साहेब ज्यांचं नाव आहे, अरुणदादा कळकटे, शांतारामदादा सनकरे, अशी खरोखर ज्यांनी ही रंगभूमी गाजवली, ज्यांनी या रंगभूमीचा आस्वाद या ठिकाणी या रसिक जनाला दिला, त्या सर्व कलाकारांना या झरेवाडीतील माझी मानवंदना। दादा मी एक छोटासा कलाकार आहे, पण तुमच्या शब्दासाठी या ठिकाणी आज रंगमंचावरती उभा आहे, कारण सतत आजचा 13-14वा या महिन्याचा कार्यक्रम झालेला आहे, तरी सुद्धा तुमच्या शब्दासाठी मी आलेला आहे की तुमचं या गावदेवीचं आणि या गणरायाचं एक मनोरंजन करण्यासाठी एक रसिकांचं या ठिकाणी मी आलेला आहे। दादा धन्यवाद देतो तुम्हाला। आमच्याकडून जर काही चुका होती तर त्या आम्हाला माफ करा। एक छोटंसं गीत सादर करून या ठिकाणी 12 नंबरचा जो टायमिंग लावलं जाईल, टायमिंगचं महत्त्व ठेवूनच या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे। एक छोटंसं गीत या गावासाठी, गीत म्हणजे एक छोटीशी शेर आहे, ते आपण या ठिकाणी स्पर्धेसाठी आलो आहोत। पूर्वजांची ती पुण्याई हातकंबा झरेवाडीची, साज फुलांनी सजविली माझी आई वाजाई, नमन करतो मानाचं माझ्या गाव देवाचं, नमन करतो मानाचं माझ्या गाव देवाचं। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री नटेश्वर रंगदेवता, ग्रामदेवता आणि जवळलेल्या माझ्या तमाम बंधू भगिनींना मानाचा मुद्रा करून परशुरामाच्या पवित्र भूमीमध्ये त्याच्या पदस्पर्शाने चालू असलेली मराठी कला, या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्या दिगडात साथीने तरुणाला जगण्याची उमेद दिली, अरे हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या हिंद विश्वराज्य संस्थापक क्षत्रिय कुलावंत राजश्री राजमाता विराजित सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून श्री भैरवदाई नाट्य नमन मंडळ सविनय सादर करत आहोत। गौरव नमन गौरव
उत्कृष्ट नृत्य मास्टर यश माने, उत्कृष्ट मृदुंगमणी संतोष खाडे, अरविंद खाडे, उत्कृष्ट गायक सुभाष खाडे, सूरज खाडे, प्रशांत खाडे। या ठिकाणी लगेच मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। या गावनला वंदन करून या श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन माझा श्री भैरवीबाईचा आशीर्वाद घेऊन रसिक हो या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र। गावाचा भैरी जुगाईचा मृदुंग वाजला, पिया देवाचा गारुडी जगा खेळ मांडला, शिव पार्वतीच्या गजानना घबरावा यावेळेला, शिव पार्वतीच्या गजानना घबरावा यावेळेला, गावाचा भैरी जुगाईचा मृदुंग वाजला,
वर्ष गणेशाची आराधना करत असता असता भद्रक बाळ हळूहळू मोठा लागला. पण गणेशाची आराधना मात्र अखंडितच चालू राहिली. अखंडितच चालू राहिली. अखंडितच चालू राहिली. बालक, तुला प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून इच्छित वर मागून घे. हे देवा देवा गणनाथा, तुम्ही मला दर्शन देऊन प्रसन्न झाला आहात. तुम्ही मला या जगाच्या ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य द्या. हे बालका, प्रत्यक्ष तुला 3 शस्त्र लोखंडाचे, सोन्याचे व रुपयाचे हे 3 पुरे तुझ्यापाशी असतील. म्हणून बालका, तू या त्रिलोकात पुष्कळ सुख भोगल्यावर श्री भगवान शिवशंकर आपल्या त्रिशूल बाणाने या 3 शस्त्रांचा विनाश होईल आणि तुला भगवान शिवशंकराकडून मुक्ती प्राप्त होईल व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. हजारो वर्ष गणरायाची आराधना, हे दान आणि मान या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करू शकणार नाही. जय श्री गणेशाय नमः. जय श्री गणेशाय नमः. अरे 3-4 शब्द पाहता म्हणून जाणारा आनंद जर माझ्या भेटी लागणार असेल तर मला आनंदच वाटणार. त्रिपुरासुरा, अरे असा कोणता आनंद झाला आहे की तू इतका आनंदी झाला आहे? दादा, कृष्णाच्या हजारो वर्ष तपश्चर्या करून गणरायाने मला जास्त असा वर दिला की तू सर्व दे दान आणि मान या त्रिलोकात कोणी माझा पराभव करू शकणार नाही. अरे एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतली, पण तिचा काय उपयोग? दादा, काय मला काय म्हणायचं आहे? अरे एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतलीस, पण तुझं अजून या मानव लोकांमध्ये कुठे सुद्धा नाव नाही. मग कसं बरं होणार? होय दादा, बरोबर आहे तुझं. तुम्हाला सांग तू माझ्यासाठी कोणता संदेश देणार आणि काय करायला पाहिजे? त्रिपुरासुरा, अरे आपल्या हातापायाची बोट सारखी नसतात. या डाव्या हाताने सुरुवात केलीस ना तर उजव्या हाताला 10 वय येतं आणि या उजव्या हाताने सुरुवात केली तर या डाव्या हाताला 10 वय येतं. मग यातलं पहिलं कुठलं आणि 10वं कुठलं हे आपल्याला कसं बरं कळणार? होय दादा,
ऐकलं तुम्हाला सांग मी काय करायला पाहिजे. त्रिपुरासुरा ऐक सांगतो आज दिवस आनंदाचा अरे कळीच्या या सोहळ्याचा आणि आनंद वाटे माझ्या ओ मनाला आनंद वाटे माझ्या ओ मनाला हे प्रभू आनंद तुझी त्रिपुरासुरा अरे तुला जर या त्रैलोक्याचा राजा व्हायचा असेल ना तर प्रथमतः या पृथ्वी तलावरती जीव सजीव अरे राजे महाराजे ऋषी मुनी अरे यांचा छळ करावयास सुरुवात कर म्हणजे सर्व घाबरून तुला राजा म्हणतील राजा आणि मग इंद्र ब्रह्मा विष्णू यांच्यावर स्वार हो आणि नंतर मात्र त्या भोलेनाथाच्या कैलासावरती आक्रमण कर. तुझ्या शक्तीचा गर्व आणि त्या देवांना सुद्धा आपल्या शौर्याचा गर्व होणार आणि मग तू त्रैलोक्याचा राजा राजा त्रिपुरासुरा अरे पहिली स्वारी त्या देवेंद्राच्या अमरावतीवर नारायण नारायण त्रैलोक्याचा राजा अग्रराज त्रिपुरासुर नारायण नारायण 3 तास फक्त पाताळ भ्रमण करणार त्यांना ठीक करू लागणार. मला प्राप्त झालेली अफाट शक्ती पाहून त्या देवाला सुद्धा आपला शौर्याचा गर्व झाला. या पृथ्वी तलावरती असलेले ऋषी राजे महाराजे सर्व जीव सजीव याचा छळ करून पहिले स्वारे त्या इंद्राच्या अमरावतीवर इंद्राच्या दरबारी देव बसले हो सगळे नारदाची स्वारी अजनी घेतली भुवनाला नारदाची स्वारी अजनी घेतली भुवनाला इंद्राच्या दरबारी नारायण नारायण इंद्राच्या दरबारी देव बसले हो सगळे सर्व देवतागणांच्या चरणी या देव ऋषी नारदाचा प्रणाम असो. या नारद मुनी या 33 कोटी देवांच्या देवसभेमध्ये आपलं स्वागत आहे. नारद मुनी सर्व देवगणांना ही देवसभा घेण्याचे कारण आपण कथित करावे. नारायण नारायण असुरराज त्रिपुरासुरानं श्री गणेशाची हजारो वर्षे आराधना करून गणनात्वा या मंत्राचं अनुष्ठान करून अमरत्व प्राप्त केलं आहे. प्रभू जर का असुरराज त्रिपुरासुरानं हे सारे त्रिभुवन जर का जिंकून घेतले तर या पृथ्वी तलावरती हाहाकार निर्माण होईल. पृथ्वी माता चिंतेमध्ये पडेल. नारायण नारायण देव ऋषी जर का त्या त्रिपुरासुराने
हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले सृष्टीला व सृष्टीवरती हाहाकार निर्माण होईल. या पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक संकटांचे निवारण करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. कारण त्या दुष्ट त्रिपुरासुराचाही नाश केला जाईल. कारण मरणी विश्वाची संकट असते. तुम्ही निश्चिंत राहा. या सृष्टीवर आलेल्या संकटाचे निवारण तुम्ही तुमची विश्वभ्रमंती अशीच ठेवा. मुनिवर्य, या दैत्याने या विश्वावरती अशी अनेक संकटे निर्माण केली. मोह, माया, मत्सर याद्वारे मृत्यू नष्ट करून पाहिजे. परंतु मुनिवर्य, आम्ही 33 कोटी देवाने मिळून याही संकटाचे निवारण केले आहे. तर तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण देव हो, आजची सभा इथे समाप्त करावी. चरण धरावे गुरुजनाचे, सार्थक होईल या जन्माचे, सार्थक होईल या जन्माचे. पुन्हा जन्म नाहीया, एकदाच जन्म घेया उदरे. पुन्हा जन्म नाहीया, एकदाच जन्म घेया उदरे. देव हो, आमची अशी इच्छा आहे की त्या रंभेला आपल्या इंद्र दरबारामध्ये नृत्य आविष्कार सादर करण्यासाठी विनंती करावी. इंद्र दरबारी ना देई सोन परी, रंभा मेनका उर्वशी मी सुंदरी. देव प्रणवाचा संते नाचू लागले जगून, छानन छानन घुमू वाजले. आणि हा सर्व लोकांवर माझा अधिकार चालवणार. मुलामुलाने तुमचा हा सर्व लोक माझ्या स्वागत करून अरे त्रिपुरासुरा, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. मी या स्वर्गलोकीचा राजा देवराज इंद्र, आणि हा माझा स्वर्गलोक कधीही तुझ्या स्वाधीन करणार नाही. अरे जा बऱ्या मुलाने तयार हो, माझ्या शस्त्राने तुला नष्ट करून टाकली. अरे तुला या आक्रमणाचे असे प्रत्युत्तर दिले जाईल की तुझी येणाऱ्या असुरताजीच्या पिढ्यानपिढ्या पुन्हा या स्वर्गलोकावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करणार. हे शस्त्र करण्यापूर्वी विचार कर. अरे तू सत्यता विसरत आहेस. गणेशाच्या मरणे तू अजय झाला आहेस, पण अमर नाही. समजलास? जगात सामर्थ्य हे कर. अरे समज! अरे दाखव तुझा पराक्रम.
ब्रह्मपुरीवर आणि स्वारीला मला तुमच्या देवात तुम्हाला घरात राहून सम्राट सोडून असा एकाएकी तुझ्या शक्तीचा उपयोग आज देवांवर करतो आणि हा जो न्याय आहे शिव शंकराने सांगितल्याप्रमाणे ही या सृष्टीची रचना केली. अरे बाबा भाव देश मला तुला जर माझ्यावर इच्छा करायचं नसेल तर तू सारं निघून जाऊ. आम्ही स्वतः तुमच्या भेटी या वैकुंठ नदी आम्ही तुम्हाला आदरानं आणि मानानं तुमची वैकुंठ नगरी तुम्ही तर कुठे एवढी कोणती शक्ती प्राप्त झाली माझी वैकुंठ नगरी सुद्धा सांगत आहात. हे वैकुंठनाथ आम्ही श्रीरामाची हजारो वर्ष तपस्या ही लोकी शक्ती प्राप्त केली आहे आणि आम्ही या त्रिलोकीचा राजा आमचा एक मात्र असुरराज, अरे देवगणांना युद्धाचे आव्हान करतोस. अरे शिवशंकरांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली व मी या सृष्टीचा पालन करता मी माझी वैकुंठ नगरी
म्हणे पालन करता हे म्हणता निस्वार्थ माणूस वचन सोडून तुम्ही शीर सागरी जाऊ अन्यथा युद्ध करा बघू आम्हाला तुमच्या शक्तीचा भयान आणि याच्यावर तर आता वाद असतो आता मात्र आता मात्र त्या भोलेनाथाच्या कैलास जावे हो देवतागण या पर्वताच्या गुहेत बसून जीवन व्यतीत करणे फार कठीण झाले आहे. आणि सर्व देवतागण आमचे कर्तव्य सिद्ध झाले आहे मुनिवर्य. आपण श्री गणेशाची आराधना करण्यास प्रारंभ करूया. होय देव. देव तुमची आराधना पाहून प्रसन्न झालो आहे. मी काय सेवा करावी सर्व देवतागणांची. हे प्रभू असुर इंद्रासुराने तुम्ही दिलेल्या वराने सर्वत्र त्राही गाजवली आहे. त्याला पराजित करणे ही एक मोठी समस्या उद्भवली आहे. हे गणेशा त्या दुष्ट त्रिपुरासुराने आम्हा सर्व देवगणांना भीतीत करून सोडले आहे. त्यातून आपणच योग्य तो मार्ग दाखवा. देव तुम्ही निश्चिंत राहा. क्रूर कर्मा त्रिपुरासुराचा पराभव लवकरच होईल. असुरांच्या अत्याचारापासून सर्वांचीच मृत्यू होईल. त्रिलोक पुन्हा सत्य धर्माची स्थापना होईल. तत्पूर्वी मला प्रथमतः ब्रह्माचे रूप घेऊन त्रिपुरासुराच्या राजवैभवात जाऊन त्याला अवसाद करावे लागेल. म्हणजे त्रिपुरासुराने मिळवलेली सर्व शक्ती नष्ट होईल. तथास्तु तथास्तु.
तुम्ही राज्य करता रुक्मगंध आणि मुकुंदा यांचा पुत्र आणि राजा माझा पुत्र वृत्तवाक्याची केस निर्माण झालेला हा राजू 5000 वर्षाची घराण्याच्या हातात त्या घराण्याने मला अमरत्व प्राप्त होते लोखंडाचे सोन्याचे आणि रुद्राचे अशी 3 गुणे मला प्राप्त झाले त्या घराण्याने मला तुकराई नाव प्राप्त केले त्यामुळे या ब्रह्मांडाचा स्वामी हा तुकराई महाराज त्रिपुरासुरांचा विजय असो. तुझा परिचय दे का त्रिपुरासुर माझे नाव कलाधर आहे. माझे कुठेही निश्चित स्थान नाही. मग रामनाथ सगळीकडे भ्रमण करत असतो. मग रामनाथ मला सांग तुझे जप तप व्रत यज्ञ पाठ पूजा इतर घडी करतो त्यासाठी महाराज तुम्ही या त्रिलोकाचे सम्राट आहात. सर्वांचे भागवत आहात. हो, तुमचा गौरव ऐकला म्हणून मी आलो तुमचं दर्शन घ्यायला. अरे रामनाथ तू माझा अतिथी म्हणून आला हो तुझी मी काय सेवा करू मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू तुझी मनोइच्छित वस्तू मागून घे तुझी इच्छा राज्य पुढे घेऊन जाईल त्रिपुरासुर मी असं ऐकलं की तुम्ही गणेशांची कठोर तपश्चर्या करून त्यांची प्रार्थना केली आहे. अरे रामनाथ हे सत्य आहे मी तुमच्यासारखा गणेशांचा उपासक आहे. माझी अशी इच्छा आहे की कैलास पर्वतात श्री गणेशांची मूर्ती मिळावी आणि तिची मी पूजा करून माझे मी जीवन धन्य करीन. बस ही इच्छा आहे तुझी होय महाराज. अरे रामनाथ सध्या कैलास पर्वत तर तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल मी असाच जातो त्या मंदारी पर्वतावर आणि या राक्षसाला मारत इंद्राची मूर्ती घेऊन येतो येतो महाराज. ये तथास्तु, तथास्तु. दुसरं माहित होतं Yeah! प्राचीन मूर्ती आणि जंगल नारायण नारायण भक्ती जाशील एकच प्राण्या माझे माझे म्हणून नाही तुझा मृत्यू नाही नाथा नाही कोणाचा मृत्यू अरे कोणाला भीती दाखवतोस 5000 वर्षाची गणनाच्या राहता मला अमरत्व प्राप्त झालं आहे आणि तुम्हाला या सूरज तुला मला भीती दाखवतो मूर्ख त्रिपुरासुरा
अरे मूर्ती अदृश्य झाली म्हणजे तुला कळलं पाहिजे होतं की तुझी शक्ती नष्ट झाली. नाही दादा. आता बघ त्या मृत्यूची वाट पहा. कसं वाटतंय त्या मृत्यूचं भय. त्रिपुरासुरा, अरे या पृथ्वी तलावरती मृत्यू अटळ आहे. मृत्यू कोणाचा मृत्यू? अरे माझा किस्सा. विनाशकाळ विपरीत बुद्धी. कसं वाटतंय त्या मृत्यूचं भय. वाटतंय ना? तो बघ. अरे तो बघ. अरे तो बघ. अरे तो बघ. काय होतंय? अरे काय चाललंय? अरे सारा ब्रह्मांड तुझ्या डोक्याभोवती दर दर फिरू लागला आहे. दादा. येताना घेऊन आला जाताय. जाताना घेऊन जाणार का? नको अभिमान धरू भल्या मानसा. नको अभिमान धरू भल्या मानसा. अरे तो अरे सगळीकडे तुला मृत्यू. अरे कसं वाटतंय? कसं वाटतंय त्या मृत्यूचं भय. वाटतंय ना? नारायण नारायण हे प्रभू अगाध तुझे प्रभू. अरे प्रभू, अरे प्रभू. नारायण 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 नारायण
त्याचा विनाश निश्चित आहे त्रिपुरासुरा. मोठी आशीर्वाद त्रिपुरासुरा. श्री गणेशाची आराधना करून आम्ही सर्व देवांनी तुझा मृत्यू मागितलाय आशीर्वाद. तुझा मृत्यू. आशीर्वाद त्रिपुरासुरा. तुझा काळ जवळ आहे. तुझ्या मृत्यूचा अंत आहे आशीर्वाद. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा दे दर्शन लेकरा सुख लाभू दे संसारा दे दर्शन लेकरा सुख लाभू दे संसारा चोच दिली तू चारा पाणी देया चिमणी पाखरा चोच दिली तू चारा पाणी देया चिमणी पाखरा
चांदाची चांदणी चमचमली ग पहाटेला रातराणी मोरली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग चांदाची चांदणी चमचमली ग पहाटेला रातराणी मोरली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग धोक्याने प्रभाई आवून गेली धोक्याने प्रभाई आवून गेली नवजात गुलाबाची कळी उमळली नवजात गुलाबाची कली उमलली नवजात गुलाबाची कली उमलली रविराजाची राणाची खाली रांगोळी ग रविराजाची राणाची खाली रांगोळी ग आज मथुरे बाजारी राधा चालली ग आज मथुरे बाजारी राधा
तर हा मथुरेचा घाट करणार कोण? अगं गो काय ग तुझा? काय का सांगू तुला राहते काय मेले आकडते ग. या निमित्त नेहमीच असता येणार तोंड सांभाळून ठेवायचं. ते जाऊन दे, आपण मथुरेच्या बाजारात निघालोच खरं. पण तुम्हाला मथुरेची वाट माहिती का ग? मग राहते मला नाही माहिती. अगं मेंढी येते जीवावरती. ही आई पिटरच्या म्हणून येते बघ. आता आठवलं बघा. अगं काय ग? अगं आपल्या शेजारची पुष्पवंशी आहे ना, आपण तिला आवाजच येत नाही रे. हो, पण ती आली ना, हो, नुसती भांडत बसेल बघ. अगं ती माझ्यावर भांडून येते बघ सारखी. ते जाऊन दे, आपण तिला हाक मारूया बघ. हो मार ना तू. मावशी, अगं ए मावशी. अगं आले ग आले. अगं आले. आले ग आले राधे मी आले आले ग आले राधे मी आले भेटीला तुमच्या नखऱ्यात दही दूध मी भरले माठात अरे अरे पोरीनो मी थाटात दही दूध मी भरले माठात अरे अरे पोरीनो मी थाटात हा बोल ना. अगं मेले कमरेत मोडशील की नाही? कमरेत मोडणार नाही, पण तुम्ही मला सकाळ सकाळी कशाला बोंबार मारलात? अगं मावशी, हा. तुला काय का सांगू? आम्ही की नाही पोरी मथुरेच्या बाजारात निघालो खऱ्या, पण आम्हाला एकीलाही मथुरेची वाट नाही माहिती. मग एकीला हे निमित्त आहे तुमच्या कारण. म्हणून तुला हाक मारली बघ. हा मग चला मथुरेच्या बाजारात जाऊया आपण. दाखवते रस्ता तुम्हाला. अगं पण तुम्ही नेसलं काय घेतलं काय ते तरी सांगायला मावशीला. मावशी बाजूला हिरा बघ. हा एकदम खाणीतला हिरा आहे. कमरेला कंबर पडतात सर्व पेंटेक्स घेतलंय बघ. बेंटेक्स सोना का महाग आहे. चल तू ये घेऊन. वा वा एक नंबर चंद्र. सांग घेतलंस काय? नेसलंस काय? ही कांजिनी पैठणी नाही आहे, ही चुंदरा चोली आहे. चल तिकडे. अगं मावशी, माझं नाव काढा बघ. हो ना घालतेस वारा. अगं मावशी, नेसते हागरा काय तर पटले नेसले ते. मावशी वा छान छान. या झरेवाडीत आलेस या झरेवाडीचं एक नाव घे बघू सुंदरचं. नाव घेते. सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते गावच्या देवाला. सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते गावच्या देवाला. या श्री गणरायाच्या चरणी आणि माझ्या आई वाघजाईच्या चरणी प्रार्थना करते. हे आई सुखी ठेव माझ्या हातकंबावाडी झरेवाडी गावाला. तुला कशाला विचारा वेळे टायमिंग आहे म्हणून नाही तर पूर्ण मनोरंजन. कोणाचं दूध? माझं कसं असेल, मी गेल्या वर्षी आले होते. माझी म्हैस पाणी नाही, मे महिन्यात गेल्या वर्षी आले होते. मग असं नाही, तुम्हाला मागच्या मैत्रीच ना तिचा हा मग असं बोल ना, माझ्या म्हशीचं दूध बोल. ऐकून कसं तू पटकन बोलतेस तुझं दूध म्हणून. मग ठीक आहे चल. चला जाऊया. चला का पोरीनो.
कुंजवना काही आगीत कुंजवना मी विष्णू नारायणा हा कंस मागला म्हणून अवतार धरला द्वापार योगाला तारा कृष्ण जन्मला तारया कृष्ण जन्मला तारया कृष्ण जन्मला तो धर्म वाढला अधर्म वाढला तेथे माझा बाबुळा हो पण काय करावे उगायच्या ठाई जर जसे अवतार धारण केले तस तशी रूपे बदलली मत्स्य कूर्म वरह नरसिंह वामन परशुराम आणि सातवा श्रीराम पूर्ण करून आठवा श्रीकृष्ण धारण केलाय बोला कृष्ण बोलते हरी विठ्ठल हो पण आधी आपल्या पेंदे गोपाळांना हात मारू अरे सुदाम्या अरे पेंद्या या बघू लवकर आलो रे आलो आपल्या बहिणी तुझ्या एवढी मोठी आहे का ही कामगिरी रे त्याच्या ऐकत काय तुझ्या आई रवानी आम्ही कामगिरी पार काय रे मेला ए पोपटपंची त्यांना सुंदरा त्या पोरीला छेडतोस काय हा दांडा आहे ना दांडा श्याम या दांड्याचा कुस्कूर करून टाकली समाजाच काय हा मग नीट ठेव यांना अडवायला म्हणजे आज आम्ही दहीदूध मथुरेतच घेऊन जाणार आहे असू दे तरी पण आम्ही दहीदूध मथुरेत घेऊन जाणार आहोत म्हणजे कशाला जातात ते काय का बोरी नव त्याला बसून घ्या लागेल किसन देवाला घेऊन येतो मी नंबर यांचा बघ पुढे येऊ नका म्हणे काय तू देतील काय सांग त्याचा बघून काय करतो मी
भेटत तुला देवाला घेऊन येतो. काय रे वैद्या मावशीला विसरलास की काय मग जा दही दूध खा बघूया तुझ्या ताकद किती आहे ती देव आले संपली तरी दाखव मित्रांनो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही ती कामगिरी पार पाडले. मी पाडली. हा खूप मोठा आज पाडला. मी बघा पोरीनो सांभाळा पुढचा. आशीर्वाद आहे. देव काय म्हणतात बघा देवाना शरण जा जे सांगतील तेच करा चला मी येते हो राधे मी श्रीकृष्णच आहे हा तुला माझ्या जन्माची ओळख करून देते राधे कारण माझा विष्णूचा अवतार आहे आणि मला फक्त माझ्या पुनर्जन्माची आठवण आली पाहून घे सावळ्या रूपाला जाणूनी विष्णू पुराणाला गोकुळाचा मी गिरिधारी पालनहारी नारायणाला पालनहारी नारायणाला पहिला अवतार मस्त धरुनी शंकासुर मी वदिला दुसरा अवतार कूर्म धरुनी पृथ्वी भार मी वाहिला तिसरा वराह धरी धरा धरली दाढेवरी पाहून घे सावळ्या रूपाला चौथा अवतार नरसिंह धरुनी हिरण्यकश्यप वधिला पाचवा अवतार वामन धरुनी वरी धाडीला माता सहावा परशुराम धरी सहस्र अर्जुन वधिला पाहून घे सावळ्या रूपाला सातवा अवतार राम धरुनी लंकाधीश मी मारिला आठवा अवतार श्री हरी धरुनी गोकुळात मी वाढविला अशय माझ्या जन्मलीला ऐकून घे तू राधे जरा पाहून घे सावळ्या रूपाला जाणूनी विष्णू पुराणाला गोकुळाचा मी गिरिधारी राधे मला समजून घे
काना तुला कळलाच नाही राधे मला समजून घे काना तुला कळलाच नाही गुन्हा काय माझा विरह प्रेमाचा गुन्हा काय माझा विरह प्रेमाचा वेदना जीवाला प्रेम पायी हो राधे मला समजून घे काना तुला कळलाच नाही गुन्हा काय माझा विरह प्रेमाचा गुन्हा काय माझा विरह प्रेमाचा वेदना जीवाला प्रेमा पायी हो राधे मला समजून घे काना तुला कळलाच नाही राधे मला समजून घे काना तुला कळलाच नाही
रावण त्याला सुरुवात करत आहोत. मिथिला नगरामध्ये जनक राजा राज्य तरी करतो आहे. हो मिथिला नगरे जनक राजा राज्य तरी करतो आहे. राज्य तरी करतो आहे. हो राज्य काय करीतो मिथिले नगरात. 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 सीतेचा स्वयंवर जनकाने मांडिला. सीतेचा स्वयंवर जनकाने मांडिला. सीतेचा स्वयंवर जनकाने मांडिला. सीतेचा स्वयंवर जनकाने मांडिला. हिरे मोत्याचा मंडप का पाडिला. हिरे मोत्याचा मंडप का पाडिला. हे मोत्याचा मंडप का पडिला. हे मोत्याचा मंडप का पडिला. पण काय लाविला धनुष्य बाणाचा. पण काय लाविला धनुष्य बाणाचा. लाविला धनुष्य बाणाला. लाविला धनुष्य बाणाला. वृत्तांत कळला लंकेच्या राजाला. वृत्तांत कळला लंकेच्या राजाला. कळला जनकेच्या राजाला. कळला लंकेच्या राजाला. लंकेचा रावण निघोनी चालला. लंकेचा रावण निघोनी चालला. रावण निघोनी चालला. लंकेचा रावण निघोनी चालला. अरे जनक राजा सीतेचे सरोवर मांडलेस. देशोदेशीच्या राजाला पत्र पाठवलीस. मला का नाही पत्र पाठवलीस. माझा अपमान केलास. रावणा तुला पत्रिका चंद्र इंद्र अग्नी वायू यांच्याजवळ पाठवली होती. जनक ही सर्व पंचभूते माझ्या घरी कामे करत होती. तू खोट बोलत आहेस. आता मला सांग तुझ्या कन्येचा पण काय आहे तो. रावणा जो कोणी या धनुष्याला बाण लावील त्यालाच सीतावर माळा खाली. काहीही हरकत नाही. सीतेने वरमाळा रामाच्या गळ्यात घातली काय. एक वेळ सीतेला माझ्या लंकेमध्ये घेऊन जाईल तरच मी लंकेचा रावण. लंकापतीचा राजे रावण. लंकापतीचा राजे रावण. बाणासंगाती खेळ रावण. बाणासंगाती खेळ रावण. हो लंकापतीचा राजे रावण. लंकापतीचा राजे रावण. हो बाणासंगाती खेळ रावण. बाणासंगाती खेळ रावण. तुम्ही आरतीला सारे जण या. हो तुम्ही आरतीला सारे जण या. आरतीला या. आरतीला या. आरतीला या. आरतीला या. तुम्ही आरतीला सारे जण या. हो तुम्ही आरतीला सारे जण या. आरतीला या. आरतीला
बोला श्री भैरवाई माते की बोला श्री साईनाथ महाराज की बोला पीर बाबा शेख महाराज की बोला वाघजाई देवी माते की हर हर गणपती बाप्पा धन्यवाद.